गेल्या काही दिवसांपासून कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। सध्या कांद्याला किलोला 8 ते 12 रुपयेपर्यंतचा बाजारभाव मिळत असल्याने केलेला खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अक्षरशः अश्रू अनावर झाले। मागील वर्षीही वखारीत साठवलेल्या कांद्याला बाजारभाव न मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला होता। तर यावर्षीही वातावरणातील बदलामुळे कांद्याचे उत्पादन घटल्याने आणि कांद्याचे बाजारभाव गडगडल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला। काय परिस्थिती 2 वर्ष झाले बाजारभाव? अहो काय सांगायचे, कांद्याची इतकी परिस्थिती वाईट झाली की आम्हाला काही रडायला कुणी नाही। शेतकऱ्यांनी काय करावं, खताचे भाव झाले 2100 रुपये, हां मजुरी झाली, कांदे भरले 350 रुपये बाईला मजुरी दिली। हां स्वतः मी पिशव्या टाकल्या गाड्या ट्रॅक्टर मजुरीचं ट्रॅक्टर घेऊन आलो साहेब, हां आणि त्याला 6-7 रुपये बाजार भेटतोय। हां हां मुलीचं जर लग्न करायचं म्हटलं तर मी कशाची जेव्हा करणार? हां गेल्या वर्षी कांदे अख्खी बराची सोडून गेली 500 पिशवीची। केलेला खर्च निघत नाही की अहो केलेला खर्च नाही, 1.5 लाख रुपये खर्च झाला आणि उत्पन्न 1.25 लाख सुद्धा नाही झाले। नाव सांगा। दौलत राजाराम पडवळ। त्याची काय परिस्थिती आहे? किती एकर कांदा केला आणि आता काय परिस्थिती आहे? नमस्ते, मी सुभाष रंगनाथ डफळ, मुक्काम पोस्ट धामारी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे। दरच वर्षी मी ह्या ठिकाणी गेली 7 ते 8 वर्ष लोणी मार्केटला कांदे विकतो। कांदे विकत असताना प्रामुख्याने एक गोष्ट अशी घडली की येणारे जे चालू वर्ष आहे त्या चालू वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा कांदा मला परवडलेला नाही। खऱ्या अर्थाने ट्रॅक्टर, कोंबड खत, सल्फेट, मजुरी, फवारणी, उत्पादन खर्च पाहता तो 1,60,000 रुपये मला आला आणि उत्पादन जे आहे ते 1,30,000 मिळाले। तोटा मला 30,000 रुपये तोटा आला। सप्टेंबर महिन्याच्या माझ्या माहितीप्रमाणे 6 सप्टेंबरला कांदे लागवड चालू केली। 6 सप्टेंबरला कांदे लागवड चालू करत असताना मजुरी, हवामानाचा जो बदल यामध्ये अजिबात कांदा मला निघाला नाही। तो कांदा निघत असताना मी 3 एकरमध्ये 2.5 एकरमध्ये हा कांदा लागवड केली। परंतु एक गोष्ट अशी महत्त्वाची घडली की ज्या वेळेला हा पाऊस पडत असताना उत्पादन निघायला जे पाहिजे होतं माल, कांदा वगैरे, तो त्या पद्धतीने निम्म्याहून कमी निघाला आणि म्हणून उत्पादन खर्च आणि उत्पादन यामध्ये 30,000चा तोटा। आमची मजुरी, घरची मजुरी वगैरे हे सगळं आमचं विसंगत आहे। म्हणजे ह्या वर्षी मला कांदा अजिबात परवडला नाही, परंतु कष्ट आमचे वाया गेलेले आहेत। कांद्याची काय परिस्थिती, किती बाजारभाव मिळत आहे, या पुढच्या काळात काय परिस्थिती राहील? मी संजय भोजने आपणास सांगू इच्छितो, सध्या कांद्याची परिस्थिती जी आहे, पावसाळी कांद्याला सध्या 8 ते 12 रुपये म्हणजे 80 ते 120 रुपये असा बाजारभाव मिळत आहे प्रति 10 किलोला। आणि त्याच्यानंतर काय ह्या बाजारामध्ये आत्ता साधारणपणे गोळा साईजचा जो माल असेल सुपर, तर त्याची परिस्थिती 13 ते 14 रुपयापर्यंत आहे। परंतु याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यासाठी उत्पादन खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असल्यामुळे हा बाजारभाव तितकासा योग्य नाही आहे। याच्यामध्ये खरं तर वाढ होणं अपेक्षित आहे, परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये बाजारभावामध्ये वाढ होण्याची कुठलीही शक्यता दिसत नाही आहे। कशामुळे बाजारभाव पडले? बाजारभाव पडण्याचं कारण असं आहे की बाजारामध्ये कांदा उपलब्ध आहे आणि सरकारी जे धोरण आहे त्याचाही थोडासा परिणाम बाजारभावावरती निश्चितपणे झालेला आहे।